तुम्ही इतक्या संख्येने आलात, अजून जर आल्या असतात ना तर सरकारची फाटली असती. लक्षात ठेवा, आहे एकीची ताकद ही कधी आपल्याला हरवून देणार नाही. लक्षात ठेवा मित्रांनो. तुम्हाला मित्रांनो मला एक सांगायचं आहे, ही वज्रमुठ कधी तुटून जाऊ नका. डॉक्टर साहेबांच्या पाठीमागा आपण उभा एकजुटीने आहात, त्याच्यामुळे डॉक्टर साहेब आपल्याला साठी जे पाहिजे ते करताय. तुमच्यासाठी ते पावसात भिजले, पावसात भिजले तुमच्यासाठी. असा कुणीही नेता नाही. आजपर्यंत बरेच मिनिट आले आणि गेले, ते फक्त स्वतः बोलले आणि एसी पासून गेले. पण डॉक्टर साहेब असा एक नेतृत्व आपल्याला लाभला आहे की आपल्यासाठी पावसात भिजले. लक्षात ठेवा मित्रांनो, डॉक्टर साहेबांसाठी काय होऊ द्या. ही वेळ आणि ही संधी परत आपल्याला मिळणार नाही. जब तक पडागा नाही तब तक ह्या दिवसाची वाट आपण तरी 30 तारखेची वाट मी पाहत होतो आणि प्रत्येक दिवस मी 1500 प्रोजेक्ट वाटतात. 1500 प्रोजेक्ट वाटून बोलून राहिला माझा घसा दुखतोय, अक्षरशः आवाज बसलाय. पण मित्रांनो, मी माघार घेतली नाही. एकटा मी पावसात तिथं मांडी घालून बसलो. पण तुम्हाला होतो मी तुमची साथ सोडणार नाही. तुम्हाला हा न्याय मिळतोय परत मी तुमच्या पाठीशी उभा राहणार. मी डॉक्टरच्या पाठीशी आपलं उभं सगळ्यांनी मिळून. मित्रांनो, या सरकारने इतकं लाचारी पत्करली कंपन्याची मला वाटलं नव्हतं. हे आपल्याला लवकरात लवकर न्याय देतील मला असं वाटलं. संध्याकाळी 6 वाजून गेले. एकही मंत्री एवढ्या जनसमुदायाला म्हणजे पाऊल सुद्धा इकडे आला नाही. पण मला एक सांगायचं तुम्हाला, येणाऱ्या महानगरपालिका आहेत मुंबई रिजन मध्ये, एमआयडी रिजन मध्ये 9 महानगरपालिका आहेत. एक पुढे आज शपथ घ्यायचे, जर आपल्या यांनी काम नाही केलं तर त्यांना एकही मतदान द्यायचं नाही, एक सुद्धा मतदान द्यायचं नाही. आणि तुम्हाला माझं आव्हान आहे, प्रत्येक जणांनी गाडीत बसल्यानंतर पॅसेंजरला ह्याच्या विरोधात प्रचार करायचा. पण याचा एकही नगरसेवक येणाऱ्या महानगरपालिकापासून ते नागपूरपर्यंत, नागपूरपासून ते नाशिकपर्यंत, नाशिकपासून ते पुण्यापर्यंत युतीचा एकही नगरसेवक आणि जिल्हा परिषद यांच्या ताब्यात द्यायची नाही. शेतकऱ्याला तिला त्रस्त केलं आहे. शेतकरी बिचारा जगाचा अन्नदाता आज काय परिस्थिती त्याच्या ओढले, त्याचे जनावर होऊन गेले, तिकडे सुद्धा लक्ष नाहीये. माझं तुम्हाला आव्हान आहे की तिकडे शेतकरी परेशान आहेत, आपण इकडे परेशान आहेत. या परेशानीत एकच उत्तर आहे, ह्यांच्या खुर्च्या खाली करायच्या. येणारी महानगरपालिका असो, जिल्हा परिषद असो, मी म्हणतो येणारी खासदारकीची निवडणूक असो, यांना कुठेही मतदान द्यायचं नाही. कारण ह्यांनी फक्त धर्म आणि जातीमध्ये आपल्याला वाटवलं आणि मतं घेतली आणि ह्यांचे पोट भरले. यांनी मी नाही बोलत, माझा आत्मा बोलतोय. तुम्हाला माझं सांगणं आहे मित्रांनो, तुम्ही माघार घेऊ नका. तुम्ही जर माघार घेतली तर ह्यांच्या आशाच घरा भरतील हे लोक. इतका अत्याचार ह्यांनी केला आपल्यावरती. आज ड्रायव्हर 1500 रुपये घरी घेऊन देतोय. त्याच्या मुलाबाळा त्याच्या एक पक्षी हिंडे आकाशी त्याच्या चित्त घरात पिल्लापाशी, तशी परिस्थिती त्याच्यात. तो काय घरी घेऊन जातोय, त्याच्या घरी मुलं वाट पाहतात. त्याच्या खाण्यासाठी तो काही घेऊ भाजीपाला घेऊन जाऊ शकत नाही, ना दुधाची पिशवी घेऊन जाऊ शकत नाही. तुम्ही महागाईचा आगमन या जनतेवरती लादलाय. त्या महागाईच्या हिशोबाने तुम्ही त्याला त्याचा रेट दिलाय. तुम्हाला तुमच्या खिशातून द्यायचं आहे का? कंपन्याला पण त्याच्या खिशातून द्यायचं नाही. पॅसेंजर द्यायला तयार आहे. पॅसेंजर काय बोलता माहितीये का? आम्हाला स्क्रीनवर दिसतं तर आम्ही हजारात काय 5 किती 2,000 रुपये देऊ, पण आम्हाला स्क्रीनवर दिसलं पाहिजे. जब तक स्क्रीन पे नहीं आएंगे तब तक छोड़ेंगे नहीं. तुम्हाला सांगतो, ही परिस्थिती आज अशी देशामध्ये उद्भवलेली आहे. बेरोजगारी चरमसीमावर आहे. जर ह्या अशा परिस्थितीला रोजगारांना हे बेरोजगार करण्याचा प्रयत्न करत असेल तर थोड्या दिवसामध्ये नेपाळ सारखी परिस्थिती आपल्या भारत देशामध्ये होईल. जनता त्यांना ताणून मारण, मला दाखला सुद्धा सोडणार नाही. लक्षात ठेवा मित्रांनो. हा, मी तुम्हाला माझं सांगणे मित्रांनो, हे बेरोजगारांना रोजगार देऊ शकत नाही. पण रोजगार आहे त्यांचा रोजगार चिरवण्याचा प्रयत्न करत आहे. यांना सुट्टी द्यायची नाही मित्रांनो. किती अन्याय सहन करायचा प्रवाहांनी.
किती अन्याय सहन करता कष्टकऱ्यांनी. अन्याय सहन करण्याची काही परमसीमा असते ना. तुम्ही त्यांची स्वतः परेशान नका करू. तुम्हाला येणाऱ्या कुठल्याही महानगरपालिका आम्ही तुमच्या हातात जाऊ देणार नाही, लक्षात ठेवा. तुम्ही जर आमचा कर्दनकार ठरणार तर आम्ही पण तुम्हाला सुट्टी नाही देणार. काय चाललंय तर राज्यामध्ये, काय चाललंय देशामध्ये, आम्ही काय वेळेस का? आम्ही पाहतो, मी पाहतो. आम्ही तुमचं समर्थन केलं, आम्ही तुम्हाला मतदान दिलं, आम्ही तुमचे खासदार निवडून दिले, आम्ही तुम्हाला राज्यात बसवलो. आमचं असं चुकलं का? आमचं काय चुकलं? आम्ही तुम्हाला मतदान दिलं म्हणून आमचं चुकलं. तुम्ही आम्हाला त्याची ही शिक्षा देता. येणाऱ्या दिवसामध्ये तुम्हाला आम्ही दाखवून देऊ. ड्रायव्हर हा एक नाहीये, एकटा पडलेला नाहीये, तो एकटा पण नाहीये, तो 100 माणसाची जोडले गेलेला आहे. तुमचा कार्यक्रम करत केल्याशिवाय तो सोडणार नाही. मित्रांनो लक्षात ठेवा. सरकार म्हणजे माझ्या देवेंद्र फडणवीस आव्हान आहे. आज देवेंद्र फडणवीस इथे येणं अपेक्षित होतं. कारण तुम्ही त्यांना रोजगार द्यायचा विचार करायचा तर सोडा. तुम्ही त्याचा मिळालेला रोजगार तुम्ही त्याच्या हातातून ओढून घेण्याचं काम करत आहात. आम्ही पार्लमेंटमध्ये डिक्लेअर केलं होतं, आम्ही साखर टॅक्स आणून ह्या कंपन्या बंद करू आणि इथला रोजगार इथला पैसा भारत असेल तर ठेवून लोक कमिशन सगळा पैसा ड्रायव्हरच्या खिशात जाणार. कुठे गेलं तुमचं आश्वासन? पार्लमेंटमध्ये बोलला ना तुम्ही. पार्लमेंटमध्ये बोललेला एक शब्द रेकॉर्डवर असतो. लक्षात ठेवा मित्रांनो. किती सहन करायची काही सीमा असते. ड्रायव्हरांनी त्याचे मुलं बाळे प्रपंच सगळे सोडून आज इथं आले. तुम्ही त्याचे स्वतः परीक्षा पाहू नका. ड्रायव्हरचा तुम्ही करता का ठरतात आहे. आजच्या परिस्थितीला सामोरं जाऊन ड्रायव्हर तुम्हाला कधीही माफ करणार नाही. लक्षात ठेवा मित्रांनो. नरेंद्र मोदी सबका साथ सबका विकास. अरे हा विकास कसला आहे? इथं विकास नाही. तुम्ही त्याच्याकडे फास लावायचं काम वगैरे हातात दिलेलं आहे. मैं थोड़ा हिंदी में भी बोलना चाहता हूँ. जो जिसको कोई समझ में नहीं आ रहा होगा, मैं आपको आह्वान करता हूँ मित्रों, दोस्तों मैं आपका आह्वान करता हूँ. आने वाले हमारा अगर ये सरकार काम नहीं करेगी, मैं आपका आह्वान करता हूँ आने वाली कोई भी कॉर्पोरेशन हो इनको वोट नहीं देने का. सीधा मैं आह्वान करता हूँ सबको, एक भी वोट बीजेपी को, बीजेपी के समर्थन दल को नहीं देने का और इनको सत्ता से बेदखल करने का. हमारे वोट की ताकत कम नहीं है दोस्तों. अच्छे की नींद हराम कर दी हमारे वोट की ताकत. सही बात है. ये बोलते हैं अच्छे दिन आएंगे. अरे किनके आगे अच्छे दिन? फैसला वाले मंत्री के आगे. ड्राइवर के बलबूते के ऊपर इन्होंने कंपनी से कमीशन लेकर अपनी फैसला करेगी. हम अंग्रेजी वाले बोल रहे कितना अपोजिट वाले बोल रहे कि ये लोग फैसला से पैसा लेकर गाड़ी प्रो गोविंद आए वोट किया. ये करने क्या जरूरत? तुम सत्ता चाहिए कि कंपनी चाहिए? और ये कंपनी आपको एक बात बताता हूँ, इनका झांसे बहुत खतरनाक है. पहले तो टैक्सी वाले को उन्होंने झांसे में लाया, बाद में तुम लोग को लाया, उसके बाद अभी रिक्शा वालों को लाया. अभी आपको एक बात बताता हूँ, ये लोग है ना, मैं आपको खुला बोलता हूँ, ये बाइक वाले के भी सगे भी हो गए. इनको खाली अभी माइलस्टोन था टैक्सी